अगं ही केवढा मेकअप करते बघ ना. अगं किती रडत असते ती छोट्या छोट्या गोष्टींवरनं आणि कोणाही समोर रडायला लागते. कसा राहतो ना हा. काही लोकांना अजिबात ड्रेसिंग सेन्स नसतो यार. किती छोट्या छोट्या गोष्टींचे फोटो टाकते ही, बापरे. केवढा टेन्शन असतं लोकांना. इकडे काय नोकऱ्या नाहीयेत का? पण एकटं राहायचं म्हणून घेतली दुसऱ्या शहरातली नोकरी. काय ऐकल्यासारखी वाटतात ना ही वाक्य. खूप वेळेला आपल्या बाबतीत असं कोणी ना कोणीतरी बोलत असतं किंवा बऱ्याचदा आपणही इतर लोकांच्या बाबतीत अशी मतं प्रदर्शित करत असतो. काही वेळा मोठ्याने करतो, काही वेळेला मनातल्या मनात करतो. पण लेट्स बी ऑनेस्ट, आपण सगळेच जण एकमेकांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं सहजपणे नकळतपणे जज करत असतो, लेबल करत असतो. आता असं का होतं? तर जनरली कोणी कसं राहावं, कोणी कसं वागावं, कसं दिसावं, काय कपडे घालावेत, काय प्रकारचे निर्णय घ्यावेत, अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दलच्या व्याख्या आपल्या डोक्यात फिक्स असतात. काहीतरी इमेज आपल्या डोक्यात फिक्स असते. आणि मग आपल्या त्या डोक्यात असलेल्या इमेजमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती फिट बसत नाही, तेव्हा आपल्याला ते खटकायला लागतं आणि त्या व्यक्तीला आपण जज करतो किंवा लेबल करतो. सो एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, की आपलं हे जजमेंट हे समोरच्याच्या ॲक्शनमधनं आलेलं नसतं, तर ते आपल्या एक्स्पेक्टेशन्समधनं आलेलं असतं. आपण सगळेच जण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळे एखादी व्यक्ती कशी राहते, कशी बोलते, काय निर्णय घेते, या प्रत्येक गोष्टीमागे त्यांची काहीतरी स्वतःची अशी वेगळी कारणं असू शकतात, जी आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल, की मी कोणाला तरी नकळतपणे जज करतेय, तेव्हा एक छोटासा पॉज घ्या आणि स्वतःला रिमाइंड करा, की माझ्या डोक्यात असलेल्या इमेजमध्ये समोरची व्यक्ती बसायलाच हवी, असा काहीही नियम नाहीये. त्यामुळे एखादी गोष्ट जी माझ्या इमेजच्या बाहेर आहे, ती मला खटकू शकते, मला ऑड वाटू शकते, पण ती स्वीकारण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच करू शकते. सो नेक्स्ट टाईम आपण थोडेसे कमी जजमेंटल व्हायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त प्रेमाने स्वीकारू शकू.